मेकॅनिकल एनर्जी, त्यानंतर दुसरा प्रकार होता कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, हीट एनर्जी, हीट नंतर लाईट एनर्जी पाहिलं होतं, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी, त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन. त्या दिवशी छान तुम्ही माहिती दिला होता, सगळं परत विसरलात. तर त्यानंतर आज आपण, तुम्ही सांगत नसाल तर आपण पुढे जाऊयात सरळ आता. एनर्जी रिसोर्सेस कोण सांगणार आहे का? फॉर्म्स ऑफ एनर्जी. मी परत रिपीट करतोय प्रश्न माझा. एनीबडी? तुमचा रिस्पॉन्स महत्वाचा आहे. विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी? ठीक आहे, मग कुणाला ऐकू तर येत नाही किंवा येत नाही तरी एवढं सांगून पण असू दे. तर आपण जातोय पुढं. व्हॉट आर द एनर्जी रिसोर्सेस? ऊर्जेचे स्रोत काय आहेत? तर इथं दोन प्रकार आहेत, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं पण परत रिपीट करतो मी. दीज आर कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स और इट इज कॉल्ड एज नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स. तर त्याला आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणतो किंवा त्याला अजून एक दुसरं नाव आहे अनवीकरणीय. नवीकरणीय म्हणजे त्याचे परत रिपीट वापरता येत नाही. सो हिअर द एनर्जी सोर्सेस विच मॅन हॅज बीन युझिंग फॉर सेंचुरीज. शतकों आपण वापरत आलेलो आहे मागे, म्हणजे कित्येक वर्षापासून आपण कन्व्हेन्शनल एनर्जी वापरतोय. दॅट इज कॉल्ड ॲज कन्व्हेन्शनल ऑर नॉन रिन्युएबल. तर त्यापैकी कोण कोण आहे त्याच्यामध्ये? माझा आवाज नाही का क्लिअर? हॅलो हॅलो, माझा आवाज क्लिअर आहे? हॅलो, येईना सर. वेट वेट वेट, कळलं मला. आता येईल 1 मिनिट. हा, माझा आवाज आता क्लिअर आहे का? हो सर. हा, बघूया आता स्टार्ट करतो आपण. तुमचा आवाज म्यूट करा सगळ्यांनी. आपण अर्धा तास घेऊया, आपण नीट घेऊया. गोंधळ आला तर सगळ्यांना त्रास होतो परत. म्यूट करा ना सगळे. व्हिडिओ पण बंद करा आणि म्यूट करा. व्हिडिओ ठेवायची गरज नाही. हा, लेट अस वी स्टार्ट. देर आर कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स अँड दॅट इज कॉल्ड ॲज नॉन रिन्युएबल. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक, विच वी वेअर युज्ड सेंचुरीज, कित्येक वर्षापासून आपण वापरतोय. अँड दीज कन्व्हेन्शनल सोर्स इन्क्लुडेड. त्याच्यात कोण कोण येत आहे? कोल आहे, फॉसिल फ्युअल सच ॲज पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस. आपण हे दैनंदिन जीवनात आता सुद्धा वापरतोय. पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, एलपीजी, सीएनजी, ऑल दीज गॅसेस नाउ डेज वी ऑल्सो युज्ड. सो दीज आर द कन्व्हेन्शनल अँड नॉन रिन्युएबल. बोथ आर सेम वन. कन्व्हेन्शनल मीन्स पारंपरिक, नॉन रिन्युएबल मीन्स अनवीकरणीय. मीन्स वन्स वी युज्ड दिस फिनिश्ड. एकदा आपण वापरलं तर ते संपतं, त्याचा परत परत वापर करता येत नाही. हिअर वुड ऑल्सो कॅनॉट बी रिप्लेनिश्ड इझिली. बघा, लाकूड सुद्धा जाळलं, परत आपल्याला लाकूड मिळवायचं असेल तर कित्येक वर्ष थांबावं लागतं. का? कारण की ती झाडाची वाढ होणे कित्येक वर्षानंतर आपल्याला मिळतं. म्हणून आपण झाडाची सुद्धा काय करू नये? कटिंग करू नये, झाड कापू नये. सो ते जाळू सुद्धा नाही. सो कन्व्हेन्शनल पाहिले. ऍक्च्युली नाउ नीड ऑफ एनर्जी. आता सध्या कुठल्या एनर्जीची गरज आहे आपल्याला? दॅट इज नॉन कन्व्हेन्शनल, ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. मी तुम्हाला सगळे प्रश्न विचारणार आहे कारण की 10 मिनिटात हा टॉपिक संपेल, पण पुढे आपण रिपिटेशन करणार आहे काय काय शिकलो. सो व्हॉट अबाउट नॉन कन्व्हेन्शनल? नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा त्याला नवीकरणीय ऊर्जा स्रोत म्हणतात. नवीकरणीय मीन्स विच वी कॅन बी युज्ड कंटिन्युअसली अँड अगेन अँड अगेन. जे आपण सारखं सारखं वापरू शकतो. बघा, दीज रिसोर्सेस हॅव नॉट बी युज्ड ट्रॅडिशनली. पारंपरिक पद्धतीने वापरता येत नाही. ट्रॅडिशनल म्हणजे परंपरा. दीज आर इन एक्झॉस्टिबल, न संपणार आहेत. इन एक्झॉस्टिबल. तुम्ही पहिल्यांदा 6वीला आहात म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही इंग्लिशमध्ये शिकता सायन्स, म्हणून तुम्हाला काही वर्ड तुम्हाला लक्षात येत नाही. त्यासाठी वही पेन सोबत ठेवणं गरजेचं आहे. त्यावेळी मी सांगतो तिथल्या तिथं तुम्ही लिहून घेतला तर तुमच्या ह्याच्यामध्ये नवीन शब्दांची भर पडणार आहे. सो इन एक्झॉस्टिबल. एक्झॉस्ट मीन्स संपणे.
इनएक्झॉस्ट मीन्स संपणार नाही. अँड कंटिन्युअस, and which are continuous, we have to use these are continuous in various forms again and again. त्यांचे निरनिराळ्या फॉर्म मध्ये आपण सारखं वापरू शकतो. असा सोर्स म्हणजे कोण आहे तर तो नॉन कन्व्हेन्शनल, दॅट इज कॉल्ड एज रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. रिन्युएबल म्हणजे लक्षात आलं का? निंबाळ तो लक्षात आलं का? कळलं असेल तर मान हस कर. निंबाळ, एसबी निंबाळ सांग म्हणल्यानंतर त्यांनी हेच बंद केला. ठीक आहे, तर हा ओके, तर आपण ओके म्यूट करा परत. सो नाऊ लेट अस डिस्कस विच आर द नॉन कन्व्हेन्शनल ऑर रिन्युएबल. आता आपण पाहणार आहे, म्यूट करा. आता आपण पाहणार आहे, आता इथे कोण आहे? बोळसेट्टे, समर्थ स्वामी. म्यूट करा आणि व्हिडिओ सुद्धा बंद करा. सो कुठले कुठले नॉन कन्व्हेन्शनल आहेत बघूया. त्यामध्ये सोलर एनर्जी. फर्स्ट, सूर्यापासून जी एनर्जी मिळते त्याला आपण काय म्हणतो? सोलर एनर्जी म्हणतो. म्यूट तुम्ही स्वतःहून करत नाही, त्यामुळं मलाच करावं लागतं आता म्यूट. ओके, सी लेट अस डिस्कस फर्स्ट वन इज सोलर एनर्जी. सोलर एनर्जी म्हणजे काय म्हणतो आपण? सौर ऊर्जा, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. सगळ्यात जास्त वापर या ऊर्जेचा सध्या चालू आहे. सो इन द सोलर एनर्जी देर इज अ सिलिकॉन पॅनल. हे काय आहे तर सिलिकॉनचे प्लेट्स असतात. अँड हिअर दॅट सिलिकॉन प्लेट ट्रॅप द सनरेज. ते सिलिकॉन प्लेट ट्रॅप करतं अँड टर्न इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि त्याचं रूपांतर कशात करतं? ते इलेक्ट्रिकल मध्ये करतं, विद्युत ऊर्जेमध्ये करतं. अँड यू नो व्हेरी वेल धिस एनर्जी ऑब्टेन फ्रॉम सन. आणि आपल्याला सूर्यापासून मिळत असतं. अँड सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी आहे. अँड इट इज अवेलेबल ऑल ओव्हर द अर्थ. पृथ्वीवर तुम्ही कुठेही जा, तुम्हाला काय मिळतं? सन एनर्जी मिळते. असं आहे का हो? इथे आपल्या अक्कलकोटमध्ये आहे, दुसऱ्या गावात ते नसतं, असं कधीच होत नाही. इट इज पॉसिबल, इट इज अवेलेबल इंटायर वर्ल्ड. या संपूर्ण जगामध्ये ते अवेलेबल आहे. सो विथ द हेल्प ऑफ दिस एनर्जी, ह्या एनर्जी पासून आपण काय काय करू शकतो बघा. इट इज अ रूट ऑफ ऑल एनर्जी सोर्सेस. रूट म्हणजे पाया म्हणतो आपण त्याला. मुख्य पाया कोण आहे? सोलर एनर्जी. सूर्यापासूनच सगळ्यांना एनर्जी मिळत असतं. आपल्या बॉडीला सुद्धा सूर्यापासून एनर्जी मिळते. सो व्हॉट आर द युजेस ऑफ दिस एनर्जी? आपण आता सध्या इलेक्ट्रिसिटी सुद्धा तयार करतोय त्याच्यापासून. सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर आपण घरावर बसवू शकतो, सोलर ड्रायर, सोलर सेल. आता हे दाखवलेलं जे सोलर पॅनल आहे, वॉटर हीटर आहे बघा. हा पाणी तापवण्याचा बंब आहे. इथे सिलिकॉन प्लेटमुळे पाणी गरम होतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी गरम पाणी मिळतं. नो यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. आपल्याला इलेक्ट्रिसिटी वापरावी लागत नाही, त्याचं बिल वाचणार आहे आपलं. मग प्रत्येकाने फ्युचरमध्ये काय करावं लागणार आहे? आपल्या बिल्डिंगवर असे सोलर पॅनल बसवायचे आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी आपण मिळवायचं. म्हणजे MSCB कडून, सरकारकडून वीज घ्यायचं नाही. हे फ्युचरमध्ये येणार आहे. त्याची सुरुवात झालेली आहे. सबसिडी सरकार देतं. 1,00,000 रुपये खर्च असेल तर 50,000 आपण भरायचं, 50,000 सरकार भरतं. अशा पद्धतीने ते चालू आहे. सो तुमच्या घरात कोणाचे कदाचित असू शकतात. नाव द फर्स्ट 3 डिव्हाइसेस मेन्शन्ड अबोव्ह. आता इथे नावं सांगितलं तुम्हाला. कुठले? सोलर कुकर, सोलर वॉटर हीटर, सोलर ड्रायर. हे सगळे जे आहेत अबोव्ह हीट एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम सन. याच्या सगळ्याला आपल्याला ऑब्टेन्ड फ्रॉम सन मिळतं, म्हणजे सूर्यापासून मिळतो. त्यावर आपल्याला कुक द फूड, अन्न शिजवतो आपण. हीटर वॉटर अँड हीटर ग्रेन, ड्राय ग्रेन. म्हणजेच काय? हे सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड आहेत? सोलरवर आहे. अँड यू नो इन सोलर सेल, आता सोलर सेल मध्ये काय घडतं बघा. इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी ऑब्टेन्ड फ्रॉम सोलर एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युत निर्मिती आपण सोलर पासून करतोय. आता माझ्याच गावामध्ये, माझ्या शेतामध्ये जवळपास 1000 एकर मध्ये सोलर पॅनल आलेले आहेत. तिथून ते इलेक्ट्रिसिटी निर्माण करणार आहेत आणि ते MSCB ला, सरकारला देणार विकत. म्हणजेच आपण सोलरवरनं जर जास्तीत जास्त प्रमाणात काय इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केलं तर त्याच्या, आता सध्या जी इलेक्ट्रिसिटी कोलवर तयार केली जाते, ॲटॉमिक वर केली जाते, त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. का? विदाऊट एनी एअर पोल्युशन. याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं एअर पोल्युशन होत नाही. प्रदूषण होत आहे का? अजिबात होत नाही. आणि हे सोर्स कसं अवेलेबल आहे? इझिली सगळ्यांना सहज मिळू शकतं. फक्त आपल्याकडे सोलर पॅनल असणं गरजेचं आहे. सो सोलर इज द नेक्स्ट फ्युचर फ्युअल असं म्हटलं जातं. तर त्याचा वापर आपण करतोय सध्या. अँड सोलर जे आहे, इलेक्ट्रिक प्लांट्स हॅव कॅपॅसिटी टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल. हे सांगितलं मी आता तुम्हाला.
सोलरचे जे प्लॅन्ट्स असतात ते प्लॅन्ट्स मध्ये प्रचंड प्रमाणात असे एनर्जी निर्माण केली जाते आणि ते एनर्जी आपण MSCB ला देतोय, सरकारला विकत देतोय आपण. सो मेनी सेल त्याच्यामध्ये असतात. आता तुम्हाला नाहीये 10वीला वगैरे आहे, सोलर सेल असतं, त्याच्यामध्ये सोलार पॅनेल असतात, अरेज असतात, मॉड्यूल्स असतात. ते कसे जोडल्यानंतर इलेक्ट्रिसिटी तयार होते हे तुम्हाला नाहीये. दोन प्रकारे जोडले जातात, एक पॅरल कॉम्बिनेशन मध्ये आणि एक सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. आता हा सिरीज पॅरल वगैरे हा प्रकार तुम्हाला आता लगेच कळणार नाही. आपल्या घराची इलेक्ट्रिसिटी असते बघा सगळी, ती इलेक्ट्रिसिटी पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जोडलेली असते. सिरीज मध्ये आणि पॅरल मध्ये जोडून आपल्याला ही इलेक्ट्रिसिटी मिळवता येतं. हे नावं लक्षात ठेवा. फ्युचरमध्ये तुम्हाला हे काय आहे कळेल. इलेक्ट्रिसिटी पॅरल काय, सिरीज काय, मॉड्यूल्स काय, एरेज काय, हे पुढे पुढे कळेल. फक्त तुम्हाला सध्या काय लक्षात ठेवायचं आहे, हाऊ वी कॅन प्रोड्यूस द एनर्जी विथ द हेल्प ऑफ सन, दॅट इज कॉल्ड ॲज अ रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी, that is called as a non-conventional source of energy, and it is the very important source nowadays. अतिशय महत्वाची एनर्जी सोर्स सध्या आहे. त्यानंतर आपण जातोय पुढचा प्रकार, विंड एनर्जी. हवेपासून वीज निर्मिती. आता हवेपासून वीज निर्मिती कशी करता येईल, तुम्हाला इथं दिसतंय विंड एनर्जी दिसतंय सगळ्यांना. मी तर त्याला काय करतो, गोल करतो, पाहिलं तुम्हाला दिसेल आता. सो दिस इज द विंड एनर्जी. ह्याला आपण काय म्हणतो, विंड एनर्जी. बघा तुम्हाला इथं ब्लेड दिसत आहेत, पाते दिसत आहेत. त्यानंतर हवा जसं जसं येतो तसं तसं ते फिरतात. 3 ब्लेड्स आहेत, रोटेट होतात. रोटेट झाल्यावर त्याचे जनरेटर्स असतात, जे जनरेटर प्रोड्यूस करतात काय तर इलेक्ट्रिसिटी. आणि हे जास्त करून 3 प्रकारे असतात. हे सुद्धा हाऊस होल्ड, घरगुती आहे, मिडियम आहे, त्यानंतर हायर लेवल. आणि उंच डोंगर जिथे आहे, विंड मिल तिथे आहे, त्याला आपण विंड मिल म्हणतो. विंड एनर्जी प्रोड्यूस फ्रॉम विंड मिल्स अँड दीज आर प्लेस्ड ॲट हायर लेवल. जिथं वारा जास्त लागतो तिथं आपल्याला हे विंड प्लांट्स, आपल्याला विंड मिल्स प्लॅन करता येतात. आणि याचं वैशिष्ट्य सांगू का, जिथं जिथं खडकाळ जमीन आहे, जिथं आपण शेती करणार नाही, अशा भागामध्ये आपल्याला हे काय करता येतं, वापरता येतं. सो इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय मीन्स ऑफ विंड. स्ट्रॉंग विंड असणं गरजेचं आहे. स्ट्रॉंग विंड असेल तर जास्त एनर्जी आपल्याला निर्माण करता येते. तर त्यानंतर टायडल एनर्जी हा नवीन प्रकार आहे, समुद्रापासून वीज निर्मिती. कोणी हात लावू नका स्क्रीनला. सो आता निंबाळनं काय तर केलं, त्याला करू नकोस. तर टायडल एनर्जी म्हणजे बघा, टायडल म्हणजे काय, समुद्राच्या लाटापासून वीज निर्मिती कशी मिळवता येते. समुद्राच्या लाटा, अ वॉल इज कन्स्ट्रक्टेड नॅरो रिजन ऑफ क्रिक. म्हणजेच मोठे असं भिंत बांधण्यात येते जेव्हा समुद्राचं पाणी, हाय टाइड्स म्हणतो आपण, हाय टाइड, लो टाइड, भरती ओहोटी. भरतीमध्ये समुद्राच्या बाहेर पाणी येतं तेव्हा ते कन्स्ट्रक्ट केले, ते अडवलं जातं आणि त्या पाणी परत रिटर्न जाताना त्याच्यापासून तुम्हाला वीज निर्मिती केली जाते. हे फार लो लेवलला आहे किंवा कमी प्रमाणात आहे. जिथे समुद्र आहे तिथं शक्य आहे, पण ह्याच्यापासून सुद्धा वीज निर्मिती आपण करतोय. सो दिस इज वन ऑफ द मेथड टू प्रोड्यूस द एनर्जी दॅट इज कॉल्ड एज अ टायडल एनर्जी. टायडल मीन्स समुद्रापासून वीज निर्मिती. सो आपण 3 प्रकारचे एनर्जी प्रोड्यूस करायचं पाहिलं. एक सोलर एनर्जी पाहिलं, विंड एनर्जी पाहिलं, आणि तिसरा जो प्रकार आहे तो टायडल एनर्जी. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी वी हॅव टू प्रोड्यूस. आता हा सगळ्यात महत्वाचा आहे बघा, हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल एनर्जी, पाण्यापासून वीज निर्मिती. अँड इट इज पिक्चर बिलॉंग्स टू कोयना डॅम. कोयना डॅमचं हे पिक्चर दाखवलेलं आहे. तर इथं काय केलं जातं, कोयना प्रोजेक्ट आहे महाराष्ट्रामध्ये आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली जाते. याच्यामध्ये जे पाणी साठवलेलं असतं, इट इज इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. कुठल्या फॉर्म मध्ये एनर्जी असतं ते, पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे साठवलेलं. आणि हे आता पाणी सोडलेलं आहे बघा, हे सोडलेलं पाणी कशात टर्न झाले सांगा. म्हणजे तुम्ही बोलत नाही म्हणून तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला. हे पाणी जे खाली पडतंय ते कुठलं फॉर्म आहे, त्याचं पोटेन्शियल आहे का कुठला प्रकार आहे. परत हिअर पोटेन्शियल एनर्जी टर्न इनटू कायनेटिक एनर्जी अँड वी ऑब्टेन द वॉट इलेक्ट्रिसिटी. आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळतं, याला आपण हायड्रोइलेक्ट्रिक म्हणतो. एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशनिक वेव्ज. समुद्राचे जे वारा असतो का नाही, सी वेव्ज म्हणतो, त्याच्यापासून सुद्धा आता एनर्जी मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्यानंतर ॲटॉमिक एनर्जी आहे. ॲटॉमिक मध्ये थोरियम आणि युरेनियम असे 2 काय आहेत महत्वाचे असे एलिमेंट्स आहेत, युरेनियम अँड थोरियम. हे अतिशय क्रियाशील एलिमेंट आहेत. याच्यापासून ॲटॉमिक एनर्जी आपण मिळवतो आणि ते तारापूरला आहे, ॲटॉमिक पॉवर प्लांट म्हणून आहे तारापूरला. सो वी ऑब्टेन्ड डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी सोर्सेस. दीज ऑल आर द रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. सो कोण सांगता येतं, विच आर द डिफरंट रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी.
कुठले कुठले रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहेत नावं सांगा. एक्झाम्पल. किशोर किशोर आहे किंवा कोण सांगते? सोलर हा यस. एनर्जी. हा सोलर एनर्जी. सन सन. अरे ते झालं की सोलर मीन्स सन झालं. एनर्जी. विंड एनर्जी. विंड एनर्जी. बरोबर आहे. टायडल एनर्जी. टायडल एनर्जी. बिराजदार सांगत आहे वरती. अजून ॲटॉमिक एनर्जी. दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी वी नाउ डिस्कसिंग हिअर. आता ॲटॉमिक एनर्जी मध्ये जे वापरण्यात येतंय बघा त्याला आहे युरेनियम किंवा थोरियम म्हणलं जातं. काय म्हणलं जातं त्याला? युरेनियम और थोरियम. सो हिअर हा अशा रीतीने हा टॉपिक इथं संपलेला आहे.